मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन, त्यावरून पेटलेला मराठा विरुद्ध ओबीसी वाद आणि यात उफाळलेला हिंसाचार याचा परिणाम निवडणुकांवर होणार हे तर नक्की होतं। आणि या सगळ्या कारणांमुळे महाराष्ट्रातला एक लोकसभा मतदारसंघ चांगला चर्चेत आला। अर्थात मी बोलतेय बीड लोकसभा मतदारसंघाबद्दल। बीड लोकसभा मतदारसंघात दिवसेंदिवस नवे ट्विस्ट पाहायला मिळतात। कधी वंचितची एंट्री तर कधी ज्योती मेटेंची भूमिका। पण या सगळ्यात काही निर्णायक ठरणार असेल तर ते आहे मराठा समाजाची मतं। त्यात आता बीड लोकसभा मतदारसंघात मराठ्यांची युती पाहायला मिळते। पण बीडात मराठ्यांची युती वंजारी मतांवर भारी पडणार का? मराठा मतं खरंच पंकजा मुंडेंना पाडणार का? जाणून घेऊयात या व्हिडिओतून। खरं तर बीड लोकसभा मतदारसंघ यंदा अनेक कारणांमुळे चर्चेत आहे। कारण मराठा विरुद्ध ओबीसी वादाचे पडसाद सगळ्यात जास्त बीड लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळाले होते। त्यात पंकजा मुंडेंना बीडमधून लोकसभेची उमेदवारी देऊन भाजपनं त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केलाय। त्यात अजितदादांच्या बंडामुळे ही निवडणूक शरद पवारांसाठी ही प्रतिष्ठेची झाली आहे। शरद पवारांचे उमेदवार बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे अशी थेट लढत आता बीडात होणार आहे। परिणामी मराठा विरुद्ध वंजारी अशी लढत होणार आहे। पंकजा मुंडे या ओबीसी आहेत, त्यांची पारंपरिक मतं तर त्यांना मिळणारच। पण मराठा विरुद्ध ओबीसी वादात त्यांनी सेफ भूमिका घेत मराठा समाजालाही नाराज केलं नव्हतं। त्यामुळे बजरंग सोनवणे मराठा असले तरीही मराठा मतं मोठ्या प्रमाणात पंकजा मुंडेंकडे वळण्याची शक्यता होती। पण आता मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि बजरंग सोनवणे यांच्या भेटीनं मराठा युतीची चर्चा रंगते आणि ही युती कुठेतरी पंकजा मुंडेंना डॅमेज करू शकते। लोकसभा निवडणूक आठवड्यावर येऊन ठेपली असताना महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेंनी मनोज जरांगेंची भेट घेतली। सोनवणेंनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून जरांगेंच्या भेटीची माहिती दिली। सोबत त्यांनी असंही लिहिलं की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट झाली, आजचा दिवस भरून पावलो। यावेळी मनोज दादांच्या प्रकृतीची विचारपूस करत हितगुज केले। या महाराष्ट्राच्या व देशाच्या इतिहासात आंदोलनाचा धगधगता इतिहास देशासमोर ठेवणाऱ्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनं आनंद झाला। आता निवडणुकांच्या तोंडावर सोनवणे आणि जरांगेंची भेट पंकजा मुंडेंसाठी धोक्याची घंटा ठरू शकते का? कारण बघा, बजरंग सोनवणेंनी जरांगेंची सदिच्छा भेट घेतली। त्यापूर्वीही पंकजा मुंडेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी देव असल्याचं सोनवणे म्हणाले होते। यातून जरांगेंच्या समर्थकांना वेगळा संदेश जाऊ शकतो। या भेटीतून कुठेतरी आपण जरांगेंच्या बाजूने असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न सोनवणे करत असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे जरांगेंना मानणारा मोठा वर्ग बीडमध्ये आणि याचं सोनवणेंच्या बाजूने मतात रूपांतर झालं तर याचा फटका नक्कीच पंकजा मुंडेंना बसू शकतो। कारण कदाचित पंकजा मुंडेंच्या बाजूने वळणारी मराठा मतं ही सोनवणे जरांगे भेटीमुळे सोनवणेंच्या बाजूने वळू शकतात। कारण बीडमध्ये नेहमीच मराठा विरुद्ध वंजारी असा संघर्ष पाहायला मिळालाय। गेल्या अनेक वर्षांचा इतिहास पाहिला तर बीड लोकसभा मतदारसंघात नेहमीच मराठा विरुद्ध वंजारी असं चित्र निर्माण होत आले। त्यामुळे शरद पवारांनीही सातत्याने इथं मराठा उमेदवार मैदानात उतरवता येईल याचीच काळजी घेतली आहे। यावेळीही त्यांनी बजरंग सोनवणेंना उमेदवारी दिली आहे। मराठा आणि ओबीसी विशेषतः वंजारी असे दोन गट बीडच्या राजकारणात सक्रिय आहेत। निवडणुकीत मुंडे घराण्याला फक्त वंजारी नाही तर बीड मधल्या सगळ्या जातींचा पाठिंबा असल्याचं पाहायला मिळतंय। पण जरांगेंच्या आंदोलनामुळे यंदा मराठा मतं फिरू शकतात। कारण यंदा जरांगे फॅक्टर महत्त्वाचा ठरू शकतो। कारण जरांगेंच्या आंदोलनानंतर मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद उफाळून आला आणि याचा फटका पंकजा मुंडेंना बसेल असा अंदाज होता। पण पहिल्या दिवसापासून पंकजा मुंडेंनी मराठा आणि ओबीसी दोन्ही दगडांवर स्वार होत सावध भूमिका घेतली आणि आपल्या वंजारी एकूणच ओबीसी या परंपरागत मतदारांसोबतच मराठा मतांची तजवीजही करून ठेवली। शिवाय धनंजय मुंडेंमुळे राष्ट्रवादीची मराठा मतंही त्यांच्या बाजूने वळू शकतात। तर दुसरीकडे बजरंग सोनवणे हे जरी मराठा समाजाचे उमेदवार असले तरी मराठा समाजात त्यांचं फारसं काम नसल्याची भावना मराठा बांधवांमध्ये। मात्र सोनवणे आणि जरांगेंची सदिच्छा भेट, जरांगेंबद्दल बोलताना सोनवणेंची मवाळ भाषा या सगळ्या गोष्टींचा फायदा सोनवणेंना निवडणुकीत होऊ शकतो। पण बीड मधलं राजकीय गणित पाहिलं तर कागदावरही महायुतीची ताकद जास्त असल्याचं चित्र आहे। आता बीड लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। यापैकी गेवराईत लक्ष्मण पवार आणि केजमध्ये नमिता मुंदडा हे भाजपचे आमदार आहेत। तर माजलगावमध्ये प्रकाश सोळंके आणि आष्टी विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब आजबे आणि परळीमधून धनंजय मुंडे हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत। तर बीडचे संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात आहेत। एकूणच काय तर कागदावर इथं महायुतीची ताकद जास्त आहे। त्यात आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे सध्या एकाच युतीत आहेत।
धनंजय मुंडे यंदा संपूर्ण ताकदीनिशी पंकजा मुंडेंच्या पाठीशी आहेत. शिवाय पंकजा मुंडे ही बीडमध्ये आपली स्वतःची अशी वेगळी ताकद राखून आहेत. त्यात बीड हा मुंडेंचा बालेकिल्ला असल्यानं पंकजा मुंडेंसाठी ही लढत सोपी मानली जाते. दुसरीकडे बजरंग सोनवणेंचाही दांडगा जनसंपर्क आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत सोनवणेंना 5,09,807 मतं मिळाली होती. त्यात शरद पवारही यंदा संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरलेत. त्यात सोनवणेंना जरांगेंच्या मागे असणाऱ्या मराठा समाजाची मतं मिळाली तर यंदाची निवडणूक पंकजाताईंसाठी जड जाऊ शकते असा अंदाज आहे. पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे? बीडमध्ये कोण बाजी मारणार? जरांगे फॅक्टरचा फटका कुणाला बसणार? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा.